मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक दूध टँकरची तपासणी होणार। आतापर्यंत एकूण 96 लाख किमतीच्या दुधाची केली तपासणी। मंत्री नरहरी झिरवळ यांची माहिती। पुण्यामध्ये ब्रिक्स कंपनीकडनं कर्मचाऱ्यांची फसवणूक। ब्रिक्स कंपनीनं फसवणूक केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप। कंपनीविरोधात 1200 कर्मचाऱ्यांचं आंदोलन। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पैठण तालुक्यातल्या 94 गावांचं जलजीवनचं काम पूर्ण। ग्रामीण पाणी पुरवठा अभियंता सागर बेहरे यांची माहिती। हिंगोली शहरामध्ये पालिकेच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यानं प्रशासनाकडून कार्यवाही। हिंगोली शहरामध्ये पाणी टंचाईच्या अनुषंगानं आमदार तानाजी मुटकुळे यांनी घेतली बैठक। पाणी टंचाईबाबत उपाययोजना करण्याच्या मुटकुळे यांनी दिल्या सूचना। साताऱ्यामध्ये समाजशास्त्र विषयाच्या पदवीधर शिक्षकांच्या बदल्या रखडल्या। 1.5 वर्षांपासून जिल्हा परिषदेचे शिक्षक बदल्यांपासून वंचित। पदवीधर शिक्षकांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। छत्रपती संभाजीनगरमधल्या 313 गावांचा कायापालट होणार। गावांच्या विकासाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील। गावचा नियोजन आराखडा मुख्यमंत्र्यांसमोर सादर। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीमध्ये आंदोलन। शेतीचं मोठं नुकसान होणार असल्यानं शेतकऱ्यांनी केलं आंदोलन। नांदेडच्या हदगाव तालुक्यामध्ये गावकऱ्यांचा धोकादायक प्रवास। तामस ते कांडली रेल्वे स्टेशन दरम्यानचा पूल मोडकळीला। पुलावरनं जड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं शेतकऱ्यांचीही होती अडचण। लातूरच्या नगरपंचायतीसमोर शेतकऱ्यांचं गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू। शेतातल्या कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड हटवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं उपोषण सुरू। आणि डोंबिवलीमध्ये जमिनीच्या मालकी हक्कावरनं शेतकरी कुटुंब आणि बिल्डरमध्ये वाद। जागेच्या गेटवर शेतकरी कुटुंबातील महिला बसल्यानं पोलीस आणि महिलांमध्ये झटापट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।